नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आर्क वेल्डिंगमधील दोष हा लेसन बघायचा आहे. आर्क वेल्डिंग म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. तरी पण ओझरता आपण बघू आर्क वेल्डिंग कशाला म्हणायचं. आपण आर्क वेल्डिंग मारण्यासाठी AC ट्रान्सफॉर्मर, DC जनरेटर, AC-DC रेक्टिफायर या मशीनचा वापर करून, या मशीनला 2 टर्मिनल असतात, एक अर्थिंगचं आणि दुसरं इलेक्ट्रिक होल्डरचं. ह्या 2 केबल्स जोडल्यानंतर किंवा जोडणी केल्यानंतर होल्डर केबलला इलेक्ट्रोड लावला जातो आणि अर्थिंग केबलला जॉब लावला जातो. यामध्ये मशीन चालू करून इलेक्ट्रोडच्या डायमीटरनुसार करंट सेटिंग करून इलेक्ट्रोड काय केला जातो, पेटवला जातो किंवा आर्क स्टार्ट केली जाते. याला आपण काय म्हणतोय, आर्क वेल्डिंग असं म्हणतो. मग आर्क वेल्डिंगमधील डिफेक्ट्स इन आर्क वेल्डिंगमधील जे दोष आहेत ते कुठले कुठले आहेत, ते दोष आल्यानंतर त्याचं निराकरण कसं करायचं, त्यावरील उपाय कुठले कुठले आहेत, हे आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा लेसन आपल्यासाठी कसा आहे, महत्त्वाचा आहे. तसेच हे दोष आल्यानंतर तुमचा जोड कसा होणार आहे, कमकुवत होणार आहे. आघात शक्ती असेल किंवा ताण शक्ती असेल, या ताण शक्तीला तो जोड टिकू शकणार नाही. दिसण्याला किंवा जे आकर्षण बीड म्हणतो किंवा जे वेल्डिंग म्हणतो ते तुमचं येणार नाही. तुमचं खोलवर पेनिस्ट्रेशन येणार नाही. जॉब तुमचा खोलवर वितळणार जाणार नाही. कुठल्याही प्रकारचा ताण, लोड, आघात तो जॉब काय करू शकणार नाही, सहन करू शकणार नाही, जर दोष असेल तर. मग हे दोष कुठले कुठले असतात, तर 2 प्रकारचे दोष असतात. एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे आतील, एक्सटर्नल म्हणजे बाह्य. बाह्य दोष हे आपण डोळ्याने निरीक्षण करून किंवा भिंगाच्या सहाय्याने त्या जोडाचं काय करून निरीक्षण करून आपण ते जॉईंट काय करू शकतो किंवा त्या जॉईंटवर आलेले दोष आपण काय करू शकतो, बघू शकतो. त्यानंतर इंटरनल दोष आहेत, हे काय केले जातात, तुमचे एक्सरे किरण असेल ते सोडले जातात, त्या जॉईंटचा पूर्ण एक्सरे काढला जातो आणि कुठे दोष आहे त्या दोषाच्या ठिकाणी काय केलं जातं, गाउजिंग किंवा ग्राइंडिंग केलं जातं आणि पूर्ण वेल्डिंग काय केलं जातं, पुन्हा भरलं जातं. ह्या वेल्ड दोषाचे परिणाम काय काय आहेत हे आपल्याला बघायचं आहेत. ह्या वेल्ड दोषाचे काय आहेत, डिफेक्ट्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहेत. तुमचा जो जॉईंट तयार होणार आहे त्याची ताकद कशी होणार आहे, कमी होणार आहे. का तर त्या जोडामध्ये काही दोष आहेत. मग दोष कुठलं आहेत, क्रॅक आलेला असेल, क्रेटर आलेला असेल, स्लॅग इन्क्लुजन झाला असेल, वॅगन ट्रॅक झाला असेल, पोरॅसिटी झाला असेल, ओव्हरलॅपिंग झाला असेल, स्लॅग इन्क्लुजन झाला असेल, त्यानंतर तुमचं फ्युजन कमी झालं असेल, तर काय होणार आहे, तुमच्या जोडाची किंवा सांध्याची ताकद कशी होणार आहे, कमी होणार आहे. परिमाणकारक थ्रॉट थिकनेस कमी होते. परिणामकारक थ्रॉट थिकनेस म्हणजे काय, तुमच्या बीडचा जाडी कशी होणार आहे, कमी होणार आहे. कमी म्हणजे काय, बीडचा आकार तुमचा कसा होणार, अंतर्वक्र आकार होणार आहे. कसा होणार आहे, असा आकार होणार आहे बीडचा. तुम्ही जर रन मारताय त्या रनचा आकार कसा होणार आहे, अंतर्वक्र होणार आहे. त्याला आपण काय म्हणते, कमी थ्रॉट थिकनेस. त्याच्यावर त्या जोडावर जर भार दिला असेल किंवा ताण दिला असेल तर तो काय होणार आहे, आघातानं काय होणार आहे, तुटणार आहे. त्यानंतर बेस मेटलचे गुणधर्म काय होतात, बदलतात. तर बेस मेटलचे गुणधर्म बदलतात म्हणजे काय, जेव्हा तुम्ही वेल्डिंग मारताय तेव्हा वेल्डिंग मारल्यानंतर त्या जोडावर 1500 डिग्री सेल्सिअस तापमान किंवा उष्णता दिली जाते
आणि तो जोड काय केला जातो, वितळला जातो. उष्णतेचं अनियमित प्रसरण आकुंचन क्रिया याच्यामुळे काय होतात, तुमच्या जॉबच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जे गुणधर्म आहेत, भौतिक गुणधर्म, ते काय होतात, बदलतात. जास्त इलेक्ट्रोड लागतात, त्यामुळे वेल्डिंग किंमत वाढते. तुम्ही डिपॉझिट जोडामध्ये जास्तीत जास्त मेटल डिपॉझिट जर केला तर तुम्हाला इलेक्ट्रोड कसे लागणार आहे, जास्त लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत काय होणार आहे, कॉस्टिंग काय होणार आहे, वाढणार आहे. तसेच मटेरियल खर्च व मजुरी वाढते. इलेक्ट्रोड जास्त वापरलं, मटेरियल जास्त खर्च झालं तर काय होणार आहे, मजूर पण वाढणार आहे किंवा त्याची मजुरी पण वाढणार आहे. वेल्डिंग बीड अनाकर्षक तयार होते. तुम्हाला जसं पाहिजे किंवा जी बीडवर जी वलये असतात किंवा जे दिसायला अट्रॅक्टिव्ह असतं ते दिसणार नाही. त्यामुळं हे जे दोष निर्माण होतात, या दोषवर कुठले उपाय करायचे आहेत किंवा कसं त्या दोषावर गाउजिंग करून किंवा प्री हिटिंग करून किंवा ग्राइंडिंग करून परत तो जो काय करायचा, जोड पुन्हा काय करायचा किंवा आलेला दोष काय करायचा, मुक्त करायचा, हे आपण बघूया. डिफेक्ट्स इन आर्क वेल्डिंग. यामध्ये डिफेक्ट्सचा प्रकार, टाइप्स ऑफ डिफेक्ट्स, याचे दोन प्रकार पडतात. एक बाह्य दोष, ज्याला आपण एक्सटर्नल डिफेक्ट्स, आणि अंतर्गत दोष, त्याला इंटरनल डिफेक्ट्स असं म्हणतो. या बाह्य दोषामध्ये किंवा अंतर्गत दोषामध्ये कसं दोष बघितलं जातं किंवा बाहेरील दोष कशाला म्हणायचं, अंतर्गत दोष कशाला म्हणायचं, हे आपल्याला बघायचं आहे. बाह्य दोषामध्ये हे दोष येतात, हे कशावर येतात, वेल्डिंग बीडवर येतात, रूटच्या बाजूला येतात, जॉबच्या पृष्ठभागावर येतात. हे आलेले दोष आपल्याला उघड्या डोळ्यांनी किंवा बहिर्गोल भिंगातून काय करतात, आपल्याला दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, बाह्य दोष. काय म्हणतात, कुठला दोष म्हणतो, बाह्य दोष किंवा एक्सटर्नल दोष असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर वेल्ड बीडच्या अंतर्गत किंवा बेस मेटलच्या अंतर्गत असलेल्या दोषांना अंतर्गत दोष असं म्हणतो. जे अंतर्गत दोष असतात, जे आपल्याला दिसू शकत नाहीत, त्यासाठी एक्सरे किरण त्यामध्ये सोडले जातात आणि त्याचा एक्सरा काढला जातो. त्यामध्ये ते कुठले कुठले डिफेक्ट्स आलेले आहेत ते आपल्याला दिसले जातात. हे आपण उघड्या डोळ्याने किंवा भिंगातून हे दोष बघू शकत नाही. त्यातील पहिला प्रकार आपल्याला कुठला बघायचा आहे, बाह्य दोष, ज्याला एक्सटर्नल डिफेक्ट्स असं आपण म्हणतो. तर बाह्य दोषामध्ये कुठले कुठले डिफेक्ट्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिला आहे अंडरकट. अंडरकट म्हणजे काय, वेल्डिंग मारत असताना तुमच्या ज्या कडा जळतात त्याला काय म्हणतो आपण, अंडरकट असं म्हणतो. क्रॅक. क्रॅक म्हणजे काय, केसासारखा किंवा केसाच्या पेक्षा थोडा जास्त किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त काय होणे, तडा जाणे. क्रॅक म्हणजे काय, मराठी आपण त्याला म्हणतो तडा जाणे. काय होते, उष्णतेचं प्रसरण आणि आकुंचन याच्यामुळे, अनियमित उष्णतेचं प्रसरण व आकुंचन याच्यामुळे काय होते, जॉबला काय जातात, तडे जातात. किंवा तुम्ही जॉब एकदम थंड केलात, पाण्यात वेल्डिंग मारल्यानंतर डायरेक्ट पाण्यात बुडवलात तर काय होणार आहे, त्याला क्रॅक जाणार. क्रॅक जाणार म्हणजे काय जाणार, तडे जाणार. त्यानंतर ब्लो होल आणि पोरॅसिटी. वेल्डिंग मारत असताना वेल्डिंग बीडमध्ये बाहेरील म्हणजे काय, हवेतील वायू त्या बीडमध्ये जातो आणि सावकाश थंड होताना तो वायू काय होतो, प्रसरण पाहून परत काय होतो, लहान लहान छिद्राच्या मार्फत काय केला जातो, बाहेर टाकला जातो. त्यामुळे वेल्डिंग बीडवर काय होतात, अनेक छिद्रे तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो, ब्लो होल किंवा पोरॅसिटी असं म्हणतो. ब्लो होल म्हणजे मोठं छिद्र आणि पोरॅसिटी म्हणजे काय, लहान लहान छिद्राचा संच. पिन होल म्हणजे काय, पिनच्या टोकाच्या आकाराचं होल, त्याला आपण काय म्हणतो, पिन होल असं म्हणतो. ब्लो होलमध्ये सगळ्यात मोठं होल, त्याला ब्लो होल म्हणतो. स्लॅग इन्क्लुजन. स्लॅग इन्क्लुजन म्हणजे काय, वेल्डिंग मारत असताना
वेल्डिंग बीडमध्ये जर स्लॅग मिक्स झाला, काय म्हणते बघा, वेल्डिंग मारत असताना वेल्डिंग बीडमध्ये जर स्लॅग जर मिक्स झाला, मग तो कसा मिक्स होणार? तुम्ही वेल्डिंग मारल्यानंतर, पहिला रन मारल्यानंतर तो जर योग्य प्रमाणात जर साफ नाही केला, हाय तसा जर स्लॅग राहिला, दुसरा रन त्याच्यावर जर मारला, तर त्या रनमध्ये काय होणार? स्लॅग मिक्स होणार आहे. तो जो दोष होतो त्याला काय म्हणतो आपण? स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो. हे दोष मुक्त करण्यासाठी आधी काय करायचं? स्लॅग चिपिंग हॅमरच्या साहाय्यानं किंवा ग्राइंडरच्या साहाय्यानं किंवा वायर बसच्या साहाय्यानं काय करायचं? साफ करायचं. साफ केल्यानंतर परत त्याच्यावर काय करायचं? रन मारायचं. एज ऑफ प्लेट मेल्ट ऑफ. एज म्हणजे तुमच्या प्लेटच्या काय होणे? कडा जळणे. जास्त करंट असेल तर हा दोष निर्माण होतो. एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट म्हणजे तुमचा जो रन मारलेला आहे त्या रनचा जो आकार आहे तो जास्त प्रमाणात निर्माण होणं, म्हणजे बहिर्वक्र बीड तयार होणं असं आपण त्याला म्हणतो. जास्त अंतर्वक्र एक्सेसिव्ह कॉन्केव्हिटी ह्याला आपण काय म्हणतोय? जास्त अंतर्वक्रपणा. बीडचा आकार काय होणे? जास्त चंद्राच्या आकाराचा सारखा तयार होणं. अनकम्प्लीट रूट पेनिस्ट्रेशन, तुमचं जे रूट गॅप ठेवताय तो पूर्णपणे न वितळला जाणे. जास्त रूट पेनिस्ट्रेशन, रूटमध्ये काय होणे? जास्त पेनिस्ट्रेशन येणे, म्हणजेच काय? तुमचा जॉब काय होणे? खोलवर वितळणे. तुमचा जास्त खोलवर काय होणे? वितळणे. त्यानंतर हॅलो हॅलो, हां, कोणी काय सा? तर लेक्चर चालू आहे हो. पैसे आहेत मग बेशीत काय? नाही तो होता काय? काहीच नाही. नाही नाही. हा हा हा, पाहिजेच ते का? हां हां. बरोबर. हा. त्यानंतर जास्त रूट पेनिस्ट्रेशन, एक्सेसिव्ह रूट पेनिस्ट्रेशन, जास्त काय नाही तुमचा जोड काय होणे? वितळणे, त्याला जास्त रूट पेनिस्ट्रेशन असं म्हणतो. ओव्हरलॅप, तुमच्या बट जॉईंटमध्ये काय होणे? प्लेट एकमेकावर चढणे, त्याला काय म्हणतो आपण? ओव्हरलॅप असं म्हणतो. अनाकर्षक बीड, इरेग्युलर बीड ॲप युरेयन्स, म्हणजे बीडचा जो आकार आहे तो आकर्षक किंवा मोहित करण्यासारखा नसणे. शिंतोडे, ज्याला स्पॅटर असं म्हणतो, म्हणजे वेल्डिंग मारत असताना ज्या उडणाऱ्या ज्या ठिणग्या आहेत ज्याचा बेस मेटलशी काही संपर्क किंवा काही संबंध नसतो ते आपण काय म्हणतो? शिंतोडे असे म्हणतो. हे जे 12 दोष आहेत, याला काय म्हणतो आपण? बाह्य दोष असं म्हणतो. त्यानंतर अंतर्गत दोष, ज्याला अंतर्गत दोष म्हणजे काय? इंटरनल दोष इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला. क्रॅक, आतल्या बाजूला जर क्रॅक पडला असेल, क्रॅक म्हणजे तडा. त्यानंतर दुसरा ब्लो होल आणि पोरॅसिटी, ब्लो होल आणि पोलॅसिटी आतल्या बाजूला जर असेल तर. त्यानंतर इंटरनल डिफेक्ट्स, स्लॅग ऑफ फ्युजन, ज्याला स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो आपण. स्लॅग आपण जे डिपॉझिट मेटेरियल करतो त्यामध्ये अडकणे, त्याला स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो. लक ऑफ फ्युजन काय होणे? कमी प्रमाणात होणे, जॉब योग्य असा फ्युजन न होणे. लक ऑफ रूट पेनिस्ट्रेशन कमी प्रमाणात होणे. वॅगन ट्रॅक म्हणजे काय? की तुम्ही जे वेल्डिंग मारताय ते वेल्डिंग इलेक्ट्रोडच्या सहाय्यानं मारताय. इलेक्ट्रोडवर काय असतं? फ्लक्स असते. ही फ्लक्स दूषित वायूपासून काय करते? संरक्षण करते.
पण जेव्हा तुम्ही वेल्डिंग मारताय तेव्हा ही फ्लक्स काय केली जाते, वितळली जाते आणि वितळलेली फ्लक्स तुमच्या बीडवर स्लॅगच्या स्वरूपात काय होते, तरंगते. जर ही फ्लक्स तुम्ही जर न काढता जर वेल्डिंग मारला तर काय होते, तुमचे जे मारलेले वेल्डिंग आहे दुसऱ्या रनचं ते काय होते, डिपॉझिट होत नाही. त्यामध्ये कंटिन्युअसपणा असे काय होते, एक लाईन आल्यासारखी दिसते. त्याला काय म्हणतात, वॅगन ट्रॅक असं म्हणतो. तर प्रत्यक्षात आपण कुठले कुठले दोष आहेत, त्याचं निराकरण काय काय कसं करायचं आहे ते बघूया. सुरुवातीचा आहे तो अंडरकट. सुरुवातीचा दोष आहे त्याला काय आपण अंडरकट. अंडरकट इथं झालेलं आहे, ह्या खाचा पडलेल्या आहेत बघा. इथं काय केलेलं आहे, खाच पडले. वेल्डिंग मारत असताना आता टी जॉईंट आहे, हा कुठला आहे, टी जॉईंट. टी जॉईंटला जर वेल्डिंग मारत असताना काय होते, जास्त करंटमुळे काय होते, कडा जळतात त्याला काय म्हणतोय आपण, अंडरकट असं म्हणतोय. हा बट जॉईंट आहे, सिंगल व्ही बट जॉईंट. ह्याच्या टोला इथं काय पडलेले आहेत, अंडरकट झाला आहे, म्हणजे कट झालेला आहे. त्याला काय म्हणतो आपण, अंडरकट असं म्हणतो. तसेच इथं त्यानं दाखवला आहे, इथं दाखवला आहे, इथं दाखवला आहे, अंडरकट कसा होतो तसा होतो. अंडरकट म्हणजे काय होणे, तुमच्या प्लेटच्या कडा जळणे, त्याला काय म्हणतो आपण, अंडरकट असं म्हणतो. त्याच्यात कारणं कॉजेस काय काय आहेत, वेल्डिंग स्पीड जास्त असेल तर तुमचं जे वेल्डिंग तुम्ही मारताय ते स्पीड कसं आहे, जास्त आहे. वेल्डिंग करंट कसा आहे, जास्त आहे. जॉब ओव्हरहीट झाल्यास, जॉब काय झाला, ओव्हरहीट झाल्यास, इलेक्ट्रोडची हालचाल चुकीची असल्यात, शॉर्ट आर्कलेनचा वापर केल्यात. आर्कलेन तुमची कशी आहे, शॉर्ट आहे, त्या शॉर्ट आर्कलेनचा वापर केल्यास, इलेक्ट्रोडचा चुकीचा अँगल पकडल्यास, इलेक्ट्रोडचा चुकीचा अँगल पकडल्यास हॅलो, रिझल्ट लागलाय ना काल? काल नाही लागायला रिझल्ट, ह्यांचा लागला एक्सटर्नल वाल्यांचा. एक्सटर्नल वाल्यांचा पण आमच्या इथल्या पोरांचा लागला ना, घेतल्या टी.वाय. पाटील होते त्यांचा. लागलाय काय, सरांनी जरा फोन करतो थांब, जरा हे करालोय मी, लेक्चर घ्यायलो जरा, नंतर करतो तुला. चालते. त्यानंतर शॉर्ट आर्केन. शॉर्ट आर्कलेन म्हणजे काय, तुमचा जो इलेक्ट्रोडचा जो डायमीटर आहे त्या डायमीटरपेक्षा कसं पाहिजे, तुमच्या जॉब आणि इलेक्ट्रोडमधलं अंतर कसं पाहिजे, कमी पाहिजे. त्यानंतर त्याला काय म्हणते आपण, शॉर्ट आर्कलेन म्हणतो. डायमीटर एवढं जर अंतर असेल जॉब आणि इलेक्ट्रोडमध्ये त्याला मिडियम आर्कलेन म्हणतो. आणि इलेक्ट्रोडचं पेक्षा जेवढा डायमीटर आहे त्याच्यापेक्षा जर जास्त अंतर असेल कशामध्ये, जॉब आणि इलेक्ट्रोडमध्ये, तर त्याला काय म्हणतो, कुठले आर्कलेंथ, तर हाय आर्कलेंथ असं म्हणतो. शॉर्ट, मिडियम आणि हाय आर्कलेंथ असं आपण 3 प्रकार बघितलेले आहेत. यामध्ये शॉर्ट आर्कलेंथचा जर वापर केला असेल तर काय होणार आहे की अंडरकट हा दोष येणार आहे. इलेक्ट्रोडचा चुकीचा अँगल पकडल्यास, इलेक्ट्रोडचा जो अँगल आहे तो जर चुकीचा पकडल्यास काय होणार आहे, तुमचा जॉब काय होणार आहे, अंडरकट होणार आहे. म्हणून फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग मारत असताना 60 ते 70 डिग्रीमध्ये काय करावं, इलेक्ट्रोडचा अँगल धरावा लागतो. त्यानंतर अंडरकट येऊ नये म्हणून त्यावरील उपाय आपल्याला बघायचा आहे. रेमेडीज काय आहेत, उपाय काय आहेत, तर पहिलं काय, वेल्डिंग जे स्पीड आहे ते योग्य ठेवा, योग्य करंट सेट करा, जास्त जॉब गरम होणार नाही याकडे लक्ष द्या. वेल्डिंग स्पीड योग्य ठेवा, तुमचं जे स्पीड आहे ते कसं ठेवा, योग्य ठेवा. करंट योग्य ठेवा, तुमचा जो इलेक्ट्रोडचा डायमीटर आहे त्या डायमीटरनुसार काय करा, करंट सेट करा. जॉब जास्त गरम होणार नाही याकडे काय करा,
लक्ष द्या. योग्य आर्क लेंथ पकडा. मिडियम आर्क लेंथचा वापर करा. ज्याचा इलेक्ट्रोडचा डायमीटर एवढं अंतर तुमचा जॉब आणि इलेक्ट्रोडमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, मिडियम आर्क लेंथ असं म्हणतोय. त्या आर्क लेंथचा काय करा, वापर करा. इलेक्ट्रोड हालचाल योग्य प्रकारे करा. इलेक्ट्रोडची जी मोशन आहे ती देण्याची हालचाल योग्य करा. इलेक्ट्रोडचा अँगल काय करा, योग्य पकडा. फ्लॅटमध्ये असेल तर 60 ते 70 डिग्रीमध्ये काय करा, इलेक्ट्रोडचा अँगल करा, पकडा. हे जे वरील जे उपाय आहेत, हे उपाय जर तुम्ही घेतलेत किंवा अनुकरण केलं तर तुम्हाला अंडरकट हा दोष येणार नाही. त्यानंतरचा दुसरा जो दोष आहे जे क्रॅक असं म्हणतोय आपण त्याला. क्रॅक म्हणजे काय, तडे जाणे. क्रेटर क्रॅकमध्ये शेवटला जो वेल्डिंग मारत असताना जो खड्डा पडतो, मग हा खड्डा कशामुळे पडतो, जेव्हा तुमचं वेल्डिंग संपतं, बरोबर, तुम्ही मिडियम आर्क लेंथचा वापर करताय आणि तुम्ही काय करताय, ती आर्क लेंथमध्ये फरक पडल्यामुळं तुम्ही काय करताय, इलेक्ट्रोड तिथनं उचलताय. म्हणजे आर्क लेंथमध्ये फरक पडला म्हणजे इलेक्ट्रोड आणि जॉबच्या अंतरमध्ये काय पडला, फरक पडला. जेव्हा काय होते, एकदम काय होते, व्होल्टेज वाढते. त्यामुळे शेवटी काय होतोय, खड्डा पडतोय. आणि त्या खड्ड्यामध्ये जर तडा गेला असेल तर त्याला काय म्हणतोय आपण, क्रेटर क्रॅक असं म्हणतोय. सरफेस क्रॅक, सरफेसवर क्रॅक जाणे, पृष्ठभागावर काय जाणे, क्रॅक जाणे. डीप क्रॅक म्हणजे खोलवर क्रॅक गेलेला आहे. टो क्रॅक, तुमचा जो टो आहे त्या टोवर क्रॅक जाणे. टो म्हणजे काय, या दोन बाजू, त्याला आपण काय म्हणतो, दोन बाजूच्या ज्या लाईन आहेत त्यांना आपण टो म्हणतो. त्या टोवर काय नाही, क्रॅक जाणे. क्रॅकिंग हर्ज, ह्याला हर्ज म्हणतोय आपण, क्रॅकिंग हर्ज. अनडिझर्व क्रॅक, आतल्या बाजूला काय नाही, न दिसणारं क्रॅक येणं. हे क्रॅकचं त्यांनी काय केलेलं आहे, कुठं कुठं क्रॅक आलेत, कसं आलेत क्रॅक हे दाखवलेलं आहे. क्रॅकची व्याख्या कळाली. तडे जाणे, तुमची जी उष्णतेची प्रोसेस आहेत ही जर अनियमित झाली तर काय होते, जॉबला काय जातात, तडे जातात. त्याला आपण काय म्हणतो, क्रॅक असं म्हणतो. क्रॅकचे दोन प्रकार पडतात, एक बाह्य क्रॅक आणि एक अंतर्गत क्रॅक. बाह्य क्रॅक हे आपण भिंगाच्या साहाय्याने किंवा उघड्या डोळ्याने पाहू शकतो. इंटरनल क्रॅक हे आपण भिंगाच्या साहाय्याने किंवा दुर्बिणीच्या साहाय्याने पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एक्सरे किरण त्याच्यामध्ये सोडावं लागतात. आणि एक्सरे किरण सोडल्यानंतर काय होतं की अंतर्गत जे क्रॅक आहेत ते आपल्याला दिसतात. हे क्रॅक येण्याची कारणं कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहे. क्रॅक म्हणजे काय, तडे जाणे. द कॉजेस, कारणे, जॉबमध्ये ट्रेस झाले असेल. ट्रेस कशामुळे निर्माण होतो, तुम्ही वेल्डिंग मारत असताना वेल्डिंगची क्रिया फक्त ही जोडावर होते, बरोबर. कुठल्याही पृष्ठभागावर समान प्रमाणात उष्णता दिली जात नाही. त्यामुळे काय होते, तणाव निर्माण होतो. जेव्हा जॉबला तुम्ही उष्णता देता तेव्हा जॉबचं काय होतं, प्रसरण होतं. आणि जॉबची उष्णता जेव्हा काढून घेताय तेव्हा जॉबचं काय होतं, आकुंचन होतो. ही प्रोसेस जर अनियमितप्रमाणे झाली तर जॉबवर काय येतं, ताण येतो. आणि ज्याला इंग्लिशमध्ये ट्रेस म्हणतो, हा ट्रेस आल्यामुळं जॉबला काय जातात, तडे जातात. त्यानंतर इलेक्ट्रोडची चुकीची निवड. इलेक्ट्रोड निवडत असताना प्लेटच्या थिकनेसनुसार न निवडणे. प्लेटच्या थिकनेस जेवढी असेल तेवढं इलेक्ट्रोडचा डायमीटर सिलेक्शन चार्ट आपण बघितलेला आहे. त्या चार्टनुसार आपण काय करणे, इलेक्ट्रोड चॉईस करणे. जॉब पटकन थंड केल्यास, जॉब काय करणे, वेल्डिंग मारल्यानंतर पाण्यात टाकणे, त्यामुळे काय होते, पटकन थंड होतं. त्यामुळे काय होतं, जॉबला तडे जातात. वेल्डिंग चुकीचे तंत्र, तुमचं जे टेक्निक आहे, राईट वेल्डर टेक्निक असेल किंवा लेफ्ट वेल्डर टेक्निक असेल, ते योग्य टेक्निकचा वापर न केल्यास. कमी तंतुभवनशीलता. कमी तंतुभवनशीलता म्हणजे काय, ओढून तारा तयार करणे, याला आपण काय म्हणतोय, तंतुभवनशीलता. डक्टिलिटी म्हणजे जास्त डक्टिलिटी कुठं आहे, सोन्यामध्ये जास्त डक्टिलिटी आहे बघा, तंतुभवनशीलता. ती तंतुभवनशीलता काय असणे, कमी असणे.
आणि जिथं आवश्यकता आहे, आता आपल्याला कास्ट आयर्नला काय करायचं, वेल्डिंग मारायचं आहे, त्याला काय करावं लागतं, प्री हिटिंग करावं लागतं. म्हणजे वेल्डिंग मारण्याच्या अगोदर काय करावं, ते जॉब गरम करावा लागतो. बरोबर. हा जॉब जर गरम नाही केला तर काय होतं, जर तसंच वेल्डिंग मारलं खुल्या वातावरणात तर काय होतं, क्रॅक जातं. म्हणून आवश्यक असेल त्या मेटलला, कास्ट आयर्न सारख्या मेटलला वेल्डिंग मारत असताना काय करावं लागतं, प्री हिटिंग मारावं लागतं. नंतर काय होणार, क्रॅक जाणार. त्यानंतर जे तुमचे काय येतात, क्रॅक येतात, ते क्रॅक कसे निवारण करायचे किंवा क्रॅक आल्यानंतर त्यावर कसा उपाय करायचा, रेमेडीज कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया. क्रॅक आल्यानंतर पहिलं तांबे कास्ट आयर्न मीडियम किंवा हाय कार्बन स्ट्रिपला प्री हिटिंग करावं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तांबे असेल, कास्ट आयर्न असेल, मीडियम आणि हाय कार्बन स्टील असेल, याला प्री हिटिंग करताना काय करायचं, वेल्डिंग मारताना प्री हिटिंग करावं. म्हणजे वेल्डिंग मारण्याच्या अगोदर काय करायचं, तो जॉब गरम करायचा. तो कुठवर गरम करायचा, तर प्लॅस्टिक स्टेजपर्यंत. प्लॅस्टिक स्टेज याचा अर्थ काय, डोळ्याला लाल दिसेपर्यंत काय करायचा, गरम करायचा. त्यानंतर लो हायड्रोजन इलेक्ट्रोडचा वापर केला. क्रॅक गेल्यानंतर किंवा क्रॅक जाऊ नये म्हणून आपण लो हायड्रोजन युक्त इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. परीक्षेला विचारला जातो, क्रॅक जाऊ नये म्हणून कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रोड वापरावेत, तर त्याचं उत्तर येईल लो हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्यानंतर जॉब सावकाश थंड करा. सावकाश थंड करा याचा अर्थ काय, वेल्डिंग मारल्यानंतर तुमचा जॉब मातीच्या ढिगाखाली किंवा वाळूच्या ढिगाखाली ठेवा आणि त्याला काय करा, सावकाश थंड करा. सावकाश थंड केल्यामुळे त्याची जी प्रॉपर्टीज आहेत किंवा जे गुणधर्म आहेत ते आहे तसेच राहतात. त्यानंतर मोठ्या साईजच्या इलेक्ट्रॉनने कमीत कमी रन मारा. जास्त रन मारल्याने काय होते, क्रॅक जाऊ शकतो. म्हणून काय करा, मोठ्या साईजच्या इलेक्ट्रॉनने कमीत कमी काय करा, रन मारा. योग्य तंत्राचा किंवा योग्य क्रमवारीचा काय करा, उपयोग करा. जर क्रॅक गेला असेल तर त्याला काय करायचं, गाउजिंग करायचं. कटरच्या साहाय्याने किंवा ग्राइंडर साहाय्याने काय करायचं, त्याला खाच पाडायची आणि खाच पाडल्यानंतर काय करायची, पूर्ण गेलेला तडा पुन्हा काय करायचा, वेल्डिंग इलेक्ट्रोडच्या साहाय्याने काय करायचा, भरून घ्यायचा. त्याला आपण काय म्हणतोय, रिपेअरिंग म्हणतोय. क्रॅक गेलेला काय करणे, रिपेअरिंग करणे असं म्हणतो आपण. त्यानंतर प्रीहिटिंग केलेल्या इलेक्ट्रोडला कुठली फ्लक्स वापरायची, बेसेड कोटेड इलेक्ट्रोड वापरून काय करायचं, वेल्डिंग करायचं. जे प्रीहिटिंग करावं लागतं जॉब, त्याला काय करायचं, बेसिक कोटेड इलेक्ट्रोड काय करायचं, वेल्डिंग मारायचं आणि काय करायचं, जॉब सावकाश थंड करायचा किंवा लो हायड्रोजन इलेक्ट्रोडचा काय करायचा, वापर करायचा. त्यानंतर तिसरा जो डोस आहे त्याला काय म्हणतो आपण, ब्लो होल किंवा पोरॅसिटी. ब्लो होल किंवा पोरॅसिटी. आता ब्लो होल कशाला म्हणायचं किंवा पोरॅसिटी कशाला म्हणायचं, वेल्डिंग मारत असताना वेल्डिंग रनमध्ये काय होते, गॅसेस जातात. काय जातात, गॅसेस जातात आणि ते गॅसेस काय होते, थंड होताना काय होते, बाहेर पडतात आणि वेल्डिंग बिडो काय होते, लहान लहान छिद्रे किंवा मोठी छिद्रे निर्माण होतात. त्याला आपण काय म्हणतो, पोरॅसिटी असं म्हणतो. मोठे जर छिद्र असेल त्याला ब्लो होल, लहान लहान छिद्राचा जर संच असेल त्याला पोरॅसिटी असं म्हणतोय. पोरॅसिटीचा मराठीत अर्थ सच्छिद्रता. इथं त्यांनी पोरॅसिटी दाखवलेली आहे आणि ब्लो होल पण दाखवलेला आहे. पोरॅसिटीचा इथं ग्रुप दाखवलेला आहे बारक्या बारक्या होलांचा, इथं पण त्यांनी पोरॅसिटी दाखवलेली आहे. आता पोरॅसिटी येण्याची कारणं कुठली कुठली, जॉबच्या पृष्ठभागावर काय असणे, ऑइल असणे, ग्रीस असणे किंवा गंज असणे किंवा इलेक्ट्रोडची जी फ्लक्स आहे ती खराब असणे किंवा इलेक्ट्रोड खराब असणे. त्यानंतर इलेक्ट्रोड किंवा बेस मेटलमध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असणे. त्यानंतर जॉब जोडावीच्या ठिकाणी मॉइश्चर असल्यास जॉब स्वच्छ केला नसणे, म्हणजे ऑक्साईड असेल तर ते न काढल्यामुळे काय होणे, तिथं पोरॅसिटी हा दोष निर्माण होतो. आता पोरॅसिटी हा दोष येऊ नये म्हणून त्याच्या कुठले कुठले उपाय करायचे आहेत
ते आपल्याला बघायला पाहिजे. जॉबच्या पृष्ठभागावर येणारे ऑइल असेल, ग्रीस असेल, रंग असेल किंवा गंज असेल, तो पूर्णपणे काय करायचं, पॉलिश पेपरच्या साहाय्याने किंवा एमरी पेपरच्या साहाय्याने किंवा ग्राइंडरच्या साहाय्याने काय करायचं, काढून घ्यायचं. योग्य प्रतीचा कोरडा म्हणजे ओव्हनमध्ये ठेवलेला इलेक्ट्रोडचा वापर करावा. लॉंग आर्करंट वापरू नये. लॉंग आर्कलेन म्हणजे काय, इलेक्ट्रोडच्या डायमीटरपेक्षा जास्त अंतर वेल्डिंग मारत असताना इलेक्ट्रोड आणि जॉबमध्ये ठेवू नका. जर ब्लो होल आणि पोलॅसिटी वेल्डिंग बीडच्या आत असेल तर काय करा, गाउजिंग करा. कटरच्या साहाय्याने काय करायचं, गाउजिंग करायचं किंवा ग्राइंडिंग करायचं. ते पुन्हा काय करायचं, वेल्डिंग करायचं. त्यानंतर चौथा जो दोष आहे त्याला काय म्हणतो आपण, प्लेटच्या कडाचे वितळण. एज ऑफ प्लेट मेल्टेड ऑफ, म्हणजे ज्या प्लेटच्या कडा आहेत त्या काय होणे, जास्त वितळणे. हा दोष कशामध्ये होतो, प्लेट जॉईंटमध्ये होतो. प्लेट जॉईंटमध्ये म्हणजे ज्या प्लेट काय होतात, एकमेकावर किंवा एका कडेवर येतात त्यांना काय म्हणतो आपण, प्लेट असं म्हणतो. मग प्लेटमध्ये कुठले कुठले जॉईंट येतात, एक लॅब जॉईंट, दुसरा कॉर्नर जॉईंट. या कॉर्नर जॉईंट किंवा लॅब जॉईंटमध्ये काय होणे, प्लेटच्या कडा काय होणे, जास्त वितळतात. त्याला काय म्हणतो आपण, एज ऑफ प्लेट मेल्टर ऑफ. मोठ्या प्रमाणात जर प्लेटच्या कडा जर वितळल्यात तर थॉट थिकनेस काय होत नाही, येत नाही. म्हणजे रनची काय होत नाही, जाडी येत नाही. हे कशामुळे होतं, त्याची कारणे काय इथे दाखवलेले आहेत. हे प्लेटच्या ज्या कडा आहेत ते जास्त प्रमाणात काय केले आहेत, वितळले आहेत. मग त्यामुळे ह्या प्लेटचे जी थॉट थिकनेस आहे तो काय केला आहे, कमी झालेला आहे. थॉट थिकनेस आहे तो काय केलेला आहे, कमी झालेला आहे. याची कारणं काय, जास्त करंट सेटिंग असणे, त्यानंतर मोठ्या व्यासाच्या इलेक्ट्रोडची निवड. तुमचा जो इलेक्ट्रोड आहे तो कसा असणे, व्यास कसा असणे, मोठा असणे. तुमची जी इलेक्ट्रोडची मोशन आहे ते कशी असणे, चुकीची असणे. त्यावर उपाय काय सांगितले, योग्य करंट सेट करा, योग्य व्यासाचा इलेक्ट्रोडचा निवड करा. प्लेटची थिकनेस असेल त्या प्लेटच्या थिकनेसनुसार काय करा, इलेक्ट्रोडचा निवड करा. इलेक्ट्रोडची हालचाल मोशन आहे ते योग्य करा. थॉट थिकनेस प्रमाणात येणाऱ्या वितळलेल्या कडेवर आणखी वेल्ड करा. म्हणजे थॉट थिकनेस जास्त येण्यासाठी काय करा, वितळलेल्या कडेवर परत काय करायचं, वेल्ड करायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला थॉट थिकनेस जास्त मिळणार आहे. त्यानंतर पाचवा जो दोष आहे त्याला स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो. म्हणजेच काय, डिपॉझिट केलेल्या मेटलमध्ये काय होणे, स्लॅग अडकणे, त्याला काय आपण म्हणतोय, स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो. वितळलेल्या मेटलमध्ये किंवा डिपॉझिट केलेल्या मेटलमध्ये स्लॅग अडकणे किंवा स्लॅग शिरणे याला आपण काय म्हणतोय, स्लॅग इन्क्लुजन असं म्हणतो. आता स्लॅग इन्क्लुजन इथे त्यांनी दाखवलेलं आहे. स्लॅग इन्क्लुजन म्हणजे हे काळे जे डॉट आहेत, हे काळे डॉट, हे काळे जे डॉट आहेत यामध्ये हा स्लॅग दिसतो आपल्याला. हे काळ्या काळ्या टिंब आहेत ते स्लॅग दिसतो, इथं स्लॅग दिसतो, इथं स्लॅग दिसतो. म्हणजे काय होणे, डिपॉझिट केलेल्या मेटलमध्ये काय होणे, स्लॅग अडकणे. तर त्याची जी कारणं आहेत ते कारणं कुठले कुठले आहेत, अयोग्य एज प्रिपरेशन. एज प्रिपरेशन कसे असणे, अयोग्य असणे. जास्त करंट, करंट कसं असणे, जास्त असणे. लॉंग आर्क लेंथ, आर्क लेंथ कसे असणे, लॉंग असणे. चुकीचे वेल्डिंग तंत्र, तुमचं जे वेल्डिंग तंत्र आहे, राईट वेल्ड असेल किंवा लेफ्ट वेल्ड असेल ते चुकीचं असणे. मल्टी रन मारताना प्रत्येक रनची अपुरी स्वच्छता, म्हणजे आपण जे रन मारतो ती रन मारल्यानंतर काय करणे, स्वच्छ न करणे, चांगल्या प्रमाणात काय करणे, स्वच्छ न करणे. त्यासाठी काय करायचं, वायर ब्रश आणि चिपिंग हॅमरचा काय करायचा, वापर करायचा. आणि पुरेपूर्ण काय करायचं, स्लॅग काढायचा. आणि स्लॅग काढल्यानंतर पुन्हा काय करायचं, रन मारायचं. मग काय होणार नाही, स्लॅग इन्क्लुजन हा दोष येणार नाही. आता त्यावरील उपाय, रेमेडीज, योग्य एज प्रिपरेशन करा, जॉबला योग्य एज प्रिपरेशन करा. योग्य प्रकारच्या फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोडचा वापर करा, योग्य प्रकारच्या फ्लक्स कोटेडचा इलेक्ट्रोडचा वापर करा. योग्य आर्क लेंथ वापरा, योग्य आर्क लेंथचा काय करायचा, वापर करायचा.
योग्य तंत्राचा वापर करा. योग्य तंत्र म्हणजे वेल्डिंग टेक्निक आहे, त्या योग्य वेल्डिंग टेक्निकचा काय करा, वापर करा. प्रत्येक रन किंवा मल्टी रन मारताना एक रन झाल्यानंतर दुसरा रन मारतो त्याला मल्टी रन असं म्हणतो आपण. तो मल्टी रन मारत असताना पहिला रन काय करा, चिपिंग हॅमर किंवा वायर बसच्या साहाय्याने काय करा, साफ करा. स्लॅग इन्क्लुजन जिथं आलेलं आहे, इंटरनल स्लॅग इन्क्लुजन, त्या स्लॅग इन्क्लुजन पत्र काय करा, कटरच्या साहाय्याने किंवा ग्रॅडरच्या साहाय्याने काय करा, खाच पाडा किंवा गाउजिंग करा आणि परत काय करा, तो येणारं स्लॅग इन्क्लुजन साफ करा आणि पूर्ण वेल्डिंगच्या साहाय्याने काय करा, भरा. आता त्यानंतरचा जो आहे तो कुठला आहे, एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट. एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट म्हणजे काय, तुमची इथं दाखवलंय बघा तिने, ही पूर्ण स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे दोन जे टो आहेत, हे टो ह्या टोमधून जाणारी लाईन आणि तुमचा बीडचा जो आकार आहे त्या आकारमधून जाणारी लाईन, त्या थिकनेसला काय म्हणतो आपण, एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट किंवा रेइन्फोर्समेंट असं म्हणतो. एक्सेसिव्ह म्हणजे काय, जास्त, म्हणजे बीडचा आकार जर जादा असेल तर किती जादा आहे, तर त्या दोन टोला काय करायचं, ती जाणारी रेषा आणि शेवटची बहिर्वक्र तुमचा बीडचा जो आकार आहे त्याला त्या सरफेसला टच होणारी रेषा, या दोन रेषेमधलं येणारं अंतर त्याला काय म्हणतो आपण, एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट असं म्हणतो. इथं पण त्यांनी दाखवलेलं आहे, इथं पण दाखवलेलं आहे. नॉर्मल रेइन्फोर्समेंट म्हणजे कमी बीडचा आकार आणि एक्सेसिव्ह म्हणजे काय, बीडचा आकार जास्त. त्यानंतर एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट, एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट म्हणजेच काय, जास्त मेटल काय होणे, डिपॉझिट होणे आणि तुमचा जो जॉबचा जो बीडचा आकार आहे तो कसा होणे, बहिर वक्र येणे, याला काय म्हणतो आपण, एक्सेसिव्ह रेइन्फोर्समेंट असं म्हणतो. जादा अंतवक्रपणा, एक्सेसिव्ह कॉन्केव्हिटी, कॉन्केव्हिटीमध्ये चंद्राकारसारखा काय होणे, रनचा आकार येणे, याला काय म्हणतो आपण, ऑफरी थॉट किंवा एक्सेसिव्ह कॉन्केव्हिटी. ही कारणं कशामुळे येतं, जास्त अंतप्रकार म्हणजेच काय, बीडचा आकार कसा येणे, अंतवक्र येणे, चंद्रासारख्या आकारचा येणे, हे कशामुळे होतं किंवा त्याची कारणं काय आहेत. इलेक्ट्रोडचं विविंग चुकीचे, म्हणजे हालचाल जे आहे ते कसे असणे, चुकीचे असणे. कमी व्यासाच्या इलेक्ट्रोडचा वापर, इलेक्ट्रोडचा जो डायमीटर आहे ते कमी इलेक्ट्रोडचा डायमीटरचा वापर करणे. वेल्डिंग स्पीड जास्त असणे. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्ड मेटल सॅंगिंग करणे, हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्डिंग म्हणून काय करणे, सॅंगिंग करणे. इलेक्ट्रोड हालचाल एकसारखी होत नसणे, इलेक्ट्रोडची जी हालचाल आहे, मोशन एकसारखे न होणे. वेल्ड लाईनशी चुकीचा अँगल, वेल्ड लाईनशी जो अँगल आहे तो चुकीचा अँगल आहे. फ्लॅटमध्ये असेल तर 60 ते 70 डिग्रीमध्ये तुम्ही काय करा, इलेक्ट्रोडचा अँगल करा. रेमेडीज म्हणजे उपाय, योग्य व्हिविंग करा, योग्य प्लेटच्या थिकनेसनुसार काय करा, योग्य व्यासाचा इलेक्ट्रोड वापरा. वेल्डिंग स्पीड योग्य ठेवा, योग्य क्रमाने वेल्डिंग करा, योग्य तंत्राचा वापर करा. इलेक्ट्रोड अँगल योग्य पकडून एकसारखी हालचाल करा. इलेक्ट्रोड अँगल किंवा जी हालचाल आहे ती योग्य ठेवून काय करा, वेल्डिंग करा. त्यानंतर 8वा जो दोष आहे त्याला सिंतोडे किंवा स्पॅटर असं म्हणतो. म्हणजे वेल्डिंग मारत असताना वेल्डिंगमधून ज्या बाहेर पडणाऱ्या ठिणग्या, ज्याचा बेस मेटलशी काही संबंध नसतो किंवा काही संपर्क असतो पण संबंध काही नसतो, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, स्पॅटर असं म्हणतो. वेल्डिंग मारत असताना ज्या ज्या ठिणग्या उडतात आणि त्या बेस मेटलवर राहतात, त्याचा बेस मेटलशी काही संपर्क नसतो, त्याला काय म्हणतो आपण, स्पॅटर असं म्हणतो. आकृती तिने दाखवलेली आहे. स्पॅटर कशामुळे उडतात, जास्त करंट असेल तर स्पॅटर उडतात. त्यानंतर चुकीची पोलॅरिटी असेल, पोलॅरिटी म्हणजे काय, तुमचं जे वेल्डिंग मशीन आहे त्यावर केली जाणारी जोडणी, प्लस आणि मायनस यावर अर्थिंग केबल आणि इलेक्ट्रिक होल्डर केबल यांची केली जाणारी जोडणी ती जर चुकीची असेल तर
सिंतोडे किंवा स्पेक्टर हा दोष येतो. लॉंग आर्क लेंथ म्हणजे आर्क लेंथ कशी असणे, लांब असणे, म्हणजे जो डिस्टन्स आहे जॉब आणि इलेक्ट्रोमधला डिस्टन्स कसा असणे, जास्त असणे. कोअर वायर असमान फ्लक्स कोटिंग, कोअर वायरवर काय असणे, फ्लक्स कोटिंग कसं असणे, असमान असणे. उपाय, योग्य करंटचा उपयोग करा, योग्य पोलॅरिटी सेट करा, त्यानंतर योग्य आर्क लेंथ वापरा, चांगले फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोड वापरा. उडलेले स्पॅटर चिपिंग हॅमरच्या साहाय्यानं काय करा, ठोकून काढा आणि वायरबॅचचा वापर करून काय करा, फिनिशिंग करा. ओव्हरलॅपिंग म्हणजे जोडावर इलेक्ट्रोड न वितळता पृष्ठभागावर जर वितळला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरलॅपिंग म्हणतो. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्याचे येण्याची कारणे, कमी करंट जर कमी असेल तर ओव्हरलॅपिंग होणार. वेल्डिंग गती कशी आहे, कमी आहे. लांब आर्क लेंथ असेल, मोठ्या व्यासाचे इलेक्ट्रोड असतील, मूव्हिंग किंवा मोशन हाताच्या साहाय्याने दिले असेल. उपाय काय करायचे, अचूक करंट सेट करा, इलेक्ट्रोडचा डायमीटर असेल त्यानुसार करंट सेटिंग करा. वेल्डिंग गती योग्य करा, आर्कची योग्य लांबी पकडा, योग्य व्यासाचा इलेक्ट्रोड निवडा आणि इलेक्ट्रोड मोशन काय करा, योग्य द्या. अनकम्प्लीट पेनिस्ट्रेशन म्हणजे अनकम्प्लीट रूट पेनिस्ट्रेशन म्हणजे रूट पतर तुमचा जॉब न वितळणे. तुम्ही जो रूट गॅप ठेवताय त्या रूट गॅप पत्र काय करणे, जॉब न वितळणे, ह्याला काय म्हणते, अनकम्प्लीट रूट पेनिस्ट्रेशन असं आपण म्हणतो. अनकम्प्लीट पेनिस्ट्रेशन इथे दाखवलेलं आहे. पूर्णपणे तळापत्र काय करणे, जॉब न वितळणे. इथे दाखवलेलं आहे तळापत्र काय न होणे, जॉब न वितळणे. तर कारणं काय काय आहेत, व्ही अँगल किंवा बिव्हेल अँगल कमी असणे, जे आपण चॅम्परिंग करतो व्ही असेल, सिंगल बिव्हेल असेल, त्यानंतर जे असेल किंवा डबल यू असेल किंवा डबल व्ही असेल, हे जो अँगल आहे बिव्हेलचा तो कमी असणे. रूट गॅप कमी ठेवल्याने, वेल्डिंग स्पीड जास्त असणारे, कमी करंट असण्याने, रूट रन मारण्यासाठी मोठ्या व्यासाचा इलेक्ट्रोड वापरल्यामुळे, लहान इलेक्ट्रोड वापरल्यामुळे डायमीटर खोलवर वितळला जातो. सिलिंग रन मारण्यापूर्वी गावजिंग न केल्यास, सिलिंग रन मारण्यापूर्वी गावजिंग न केल्यास चुकीचा इलेक्ट्रो अँगल पकडणे. आता त्यावरील उपाय, योग्य एज प्रिपरेशन करा. एज प्रिपरेशन काय करा, योग्य केला. बिव्हेल अँगल किंवा रूट फेस रूट गॅप बरोबर योग्य असल्याची खात्री करा. योग्य साईजचा इलेक्ट्रोड वापरा. योग्य गतीने वेल्डिंग करा. की होल तयार करूनच बट जोडाचे किंवा कॉर्नर जोडाचे रूट रन मारा. योग्य करंट सेटिंग करा. ओपन कॉर्नर जॉईंट किंवा बट वेल्ड यांची रूट साईज गावजिंग करून तळाच्या बाजूने रूट रन मारा. फिलेट टी किंवा फिलेट लॅब पूर्ण वेल्डिंग घासून काढा आणि पुन्हा वेल्ड करा. जर अशी समस्या असेल तर काय करायचं, पूर्ण वेल्डिंग काय करायचं, फिलेटचं घासून काढायचं आणि परत फ्युजन करून काय करायचं, रन मारायचं. किंवा कॉर्नर जॉईंट किंवा बट जॉईंटमध्ये काय करा, तळाला जर वेल्डिंग मारला नसेल तर बॅकिंग रन मारा आणि काय करा, फ्युजन तयार करा. त्यानंतरचा दोष आहे वॅगन ट्रॅक. वॅगन ट्रॅक म्हणजे काय की तुम्ही जोडावर जेव्हा रन मारता, तो रन मारल्यानंतर स्लॅग निर्माण होतो. फ्लक्सचं काय होते, वितळत्याने काय होते, तुमच्या रनवर तरंगते, त्याची काय होते, स्लॅग तयार होतो. तो स्लॅग न मारता किंवा न काढता काय करणे, वेल्डिंग रन मारणे. त्यामुळे काय होते, तुमचं वेल्डिंग बसलं जात नाही आणि मध्ये एकसारखे काय होते, लाईन तयार होते. एक काय होते, मध्यातून काय होते, एक सरळ रेषेत काय होते, स्लॅगची काय होते, लाईन तयार होते. त्यामध्ये स्लॅग अडकला जातो. त्याला काय म्हणतो, वॅगन ट्रॅक असं म्हणतो. म्हणून त्याचे उपाय काय आहेत किंवा कारणे काय आहेत, आधी कारणे बघू नंतर उपाय बघू. मल्टी रन मारत असताना पहिला रन काय करणे, साफ न करताच काय करणे, दुसरा रन मारणे. त्यानंतर वेल्ड लाईनमध्ये वितळलेले स्लॅग पुढे पुढे वाहिल्यास, वेल्ड लाईनमध्ये वितळलेले स्लॅग काय होणे, पुढे पुढे
व्हायल्यास हा दोष निर्माण होतो. त्यावर उपाय काय? एज प्रश्न व्यवस्थित करा, योग्य साईजचा इलेक्ट्रो वापरा, योग्य आर्कलेंथ वापरा, इलेक्ट्रो अँगल योग्य पकडा. मल्टी रन मारत असताना पहिला रन काय करा, साफ करा. त्यानंतर दुसरा रन काय करा, गावजेच्या साहाय्याने काय करा, गावजिंग करा. आणि परत काय करा, ते वेल्डिंग काय करा, पूर्ण करा. लक ऑफ फ्युजन म्हणजे बेस मेटल पूर्णपणे काय होणे, न वितळणे. काय होणे, न वितळणे. त्याला लॅक ऑफ फ्युजन असं आपण म्हणतो. वेल्ड करायचा जॉब काय करणे, कारण काय त्याची स्वच्छ नसणे. वेल्ड करायचा जॉब स्वच्छ नसणे, वेल्डिंग तंत्र योग्य नसणे आणि करंट कसं असणे, कमी असणे. त्यावर उपाय काय? वेल्डिंग करायचा भाग काय करा, स्वच्छ करा. वेल्डिंग तंत्र योग्य करा, योग्य वापरा. योग्य करंट सेट करा. दोष असलेला भाग गावजिंग करून काढा आणि पुन्हा काय करा, वेल्ड करा. क्रेटर म्हणजे काय? वेल्डिंग मारत असताना जेव्हा वेल्डिंग संपणार त्यावेळी काय होतं आहे, आपण काय करतो, इलेक्ट्रो उचलतो. उचलल्यामुळे काय होते की आर्कलेनमध्ये बदल झाल्यामुळे तुमचे व्होल्टेज वाढतं. व्होल्टेज वाढल्यामुळे काय होतं, तिथं काय होतं, एक खड्डा तयार होतो. त्याला काय म्हणतो आपण, क्रॅटर असं म्हणतो. हे क्रॅटर निराकरण करण्यासाठी काय उपाय आहे, तर काय करायचं, आर्ग आपण तिथं थांबवणार आहे, बरोबर. तिथं काय करायचं, परत तुमचा इलेक्ट्रोड पाठीमागं 10 मिलीमीटर घ्यायचा आणि काय करायची, आर्क थांबवायची. त्यामुळे काय होणार आहे, वितळलेलं मेटल काय होणार आहे, तुमच्या ते खड्डा पडलेल्या ठिकाणी जाऊन भरणार आहे आणि केटर हा दोष काय होणार आहे, मुक्त होणार आहे. ह्या लेसनमध्ये आपण आर्क वेल्डिंगमधील दोष हा लेसन आपण पाहिलेला आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने कसं आहे, महत्त्वाचा लेसन आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओनुसार काय करा, प्रश्न तयार करा आणि त्याची उत्तर काय करा, लिहा आणि मला पाठवा. याचा स्वाध्याय जो पाठीमाग आहे तो काय करा, पूर्ण करा. धन्यवाद.